तर मित्रांनो, तू मशीनच्या आला तू एवढ्या झाडा झुड्यामध्ये ट्रॅक्टर काऊन घेऊन फिरू राहिला नेमकं. तर विषय असा होता, पार ऊन पडून सावली पडत आली, पण आपल्या जवानी वनचा काय नंबरच आहे ना भाऊ. जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळेस असं ट्रॅक्टर चालवतो, त्याच्यामुळे आम्हाला बी ट्रॅक्टरचा नाद लागला. नक्कीच यांना मोठा झाल्यावर ट्रॅक्टरांचा नाद लागणार आहे बरं का. अरे या ना, तर टेलर तर डायरेक्ट मड गाडलाच फिट करेल भाऊ. त्याला बिड्या तर मोकार तू पण फेकू राहिल, पण आपला ट्रॅक्टर काऊन खाली व्हाय ना काय माहिती भाऊ. आपला जॉनी टू तर रात्रीच खाली झालता बरं का. त्याच्यामुळे आपण चाललो होतो मग घरी. जॉनी वनचा नंबर पार दुपारी येणार होता. मित्र म्हणे यायला, आपला मित्र घरी चालला म्हणे, चला मस्त पैकी पोहे तरी खाऊ. पोहे तर एक घेतला आणि खाणार आहे तर आम्ही 4 जण. अवघडच काम झालं इडत. मग आपला नाश्ता झाल्यावर मस्त पैकी आपल्या जॉनी टूला पुसून घेतलं बरं का पहिले आपण. लगेच मित्रांना म्हणलं चला येतो म्हणलं, आपलं तर झाले खाली, तुम्ही या म्हणलं आता रातची नाही का. आणि हा पोहे खाऊ घातल्याबद्दल धन्यवाद बरं का म्हणलं. चलो फिर निकलते आपले मंजिल की तरफ. अरे मंजिल कडे निघायचे पहिले आपल्याला डिझेल टाका लागन, हे तर विसरलोच होतो आपण. फायनली एक परत डिझेल टाकला बरं का. चलो फिर निकलते आपले मंजिल की तरफ. आता तू मशीनच्या आला, तू तर आता डांबरीला होता नेमकं कच्च्या रस्त्यानं कुठं निघला. तर त्याचा विषय असा आहे का, आज ना आपल्याला आहे ना पूर्ण शॉर्टकट मारित जायचंय बरं का. आणि हा शॉर्टकट असा आहे का, जिथं तुम्हाला 2 तास लागत आहे ना जायला, तिथून इथं फक्त अर्धाच तास लागतं बरं का शॉर्टकटून जायला. आणि जंगलात फिरायचं तेच कारण आहे भाऊ. हे जंगलातून जाताना तर गंज शॉर्टकट आहे, पण जिंदगीत तुम्ही जेवढे टन नसन घेतले ना, त्याच्याहून जास्त टन तर इथून जातानाच घ्यावं लागतं. फायनली मग आपण तर निघलो भाऊ जंगलाच्या बाहेर. थंडी तर इतकं वाढलेली भाऊ, पार 12 वाजत आलं तरी माझ्या अंगाचं काही जर्किंग निघानच बरं का. ज्या दिवशी आपल्याला अर्जंट जायचं असतं ना, त्या दिवशी असं वाटत काही आड येतच भाऊ आपल्याला. मग काय थांबावं लागेल आता इथे बी 10-15 मिनिटं. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. फायनली मग एक परच घरी आलो, मस्त पैकी पहिले आंघोळ बिंगोळ केली बरं का आपण. आता तुम्ही मशीनच्या आला आंघोळ करून कुठं फिरायला निघला का आता, पण नाही बरं का. आता टेलर घेऊन निघलो आता आपल्या फाडामध्ये. पण तेवढं खरं आहे भाऊ, आंघोळ केले ना थंडी किती का असू द्या, पण थंडी वाजत नाही बरं का अजिबात. फाडात येऊन बघतो एक तर भरलेला होता बरं का, दुसरा भरायचा चालू होता अजून. मग आपल्या टोळीतल्या मित्रांना म्हणलं फटाफट उरका म्हणलं, मला जसं आलं तसंच वापस जायचंय कारखान्यावर. चला म्हणलं मग तोपर्यंत आपण एक टेलर बाहेर सोडून येऊ रस्त्याला. एक ट्रेलर तर सोडला आपण, आता जावं लागेल परत दुसरा ट्रेलर आणायला. मग आपला हा मित्र पूर्णपणे काम करून गळाला होता. मग म्हणे मला पहिले टेलर पशी सोड म्हणे. जोडीदाराला दिलं बरं का सोडून, मग टेलर जोडून निघलो परत बाहेर. मग आपल्या दुसऱ्या टेलरला बाहेर आणून सोडला बरं का. आता मोकळ्या टेलर लावायला जावं लागेल परत. लगेच फटाफट मोकळ्या टेलर पैसे आलं आणि पहिले जोडून निघलो बरं का आपल्या मंजिलकडे. फायनली मग मोकळ्या टेलर बी मस्त पैकी भरायला लावून दिले बरं का. आणि आपलं सोडलेलं एक टेलर जोडलं आणि परत निघलो रोडाच्या दिशेने. अरे बैलगाडीला काय डबल टायर बसविले काय. तर मित्रांनो फायनली आपण एक परचे दोन्ही टेलर मस्त पैकी जोडून घेतले बरं का. चलो फिर निकलते अपने मंजिल की तरफ. तर मित्रांनो आपल्याला जायला कमीत कमी 10 वाजणार आहे बरं का. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.